नमस्कार मित्रांनो. हे आहे मराठी दर्शन आणि मी आहे डॉक्टर अशोक राणा. गेल्या 10 दिवसापासून गणपती उत्सव आपल्या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर सुद्धा आणि भारताबाहेर सुद्धा चालू आहे. या गणपती उत्सवाचं वैशिष्ट्य असं असतं की काही ठिकाणी लोक घरगुती गणपती बसवतात. तो 1.5 दिवसाचा असतो, काही ठिकाणी 3 दिवसाचा असतो, काही ठिकाणी 5 दिवसाचा, काही ठिकाणी 7 दिवसाचा. अशा तऱ्हेने हे विषम दिवस गणपतीच्या स्थापनेचे आणि नंतर विसर्जन हा एक विधी असतो. बहुतेक ठिकाणी जे सार्वजनिक गणपती उत्सव आहे त्या ठिकाणी मात्र 10 दिवस गणपती उत्सव चालतो आणि जो 10वा दिवस आहे तो अनंत चतुर्दशीचा दिवस आहे. आता हा अनंत चतुर्दशीचा दिवस आणि गणपतीचा काय संबंध आहे? तर काहीच संबंध नाही. बऱ्याच ठिकाणी ही जी पौर्णिमा आहे, भाद्रपद शुद्ध पौर्णिमा, या पौर्णिमेला सुद्धा गणपती विसर्जन मोठ्या प्रमाणात केलं जातं. म्हणजे 15व्या दिवशी सुद्धा, महिन्याच्या 15व्या दिवशी आणि विशेषतः गणपती स्थापनेपासून 11व्या दिवशी विसर्जन करण्याची पद्धत आहे. विसर्जनानंतर आपण यावर एक वेगळा विषय उद्या पाहू. पण अनंत चतुर्दशी हा काय प्रकार आहे? कारण त्याचा उल्लेख वारंवार केला जातो की अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जन करणार आहे. पण गणपती विसर्जनाचा आणि अनंत चतुर्दशी या दिवसाचा तसा काही प्रत्यक्षात काही संबंध नाही. या विषयावर साधारणतः 3-1 वर्षांपूर्वी मी साप्ताहिक चित्रलेखामध्ये एक लेख लिहिला होता, असत्याची सत्यकथा या नावाने. मित्रांनो, नवे पुस्तक लोकायत प्रकाशनाने प्रकाशित केलेले डॉक्टर अशोक राणा लिखित मिथक साहित्य व संस्कृती आजच मागवा. संपर्क 8484 97 78 99. मी साप्ताहिक चित्रलेखामध्ये एक लेख लिहिला होता, असत्याची सत्यकथा या नावाने. आणि त्यानंतर तो लेख एक माझ्या नव्या पुस्तकामध्ये समाविष्ट केला. त्या पुस्तकाचं शीर्षक आहे मिथक साहित्य आणि संस्कृती. साताऱ्याच्या लोकायत प्रकाशनाने हे गेल्या वर्षी पुस्तक प्रकाशित केलं. याला जे पाठराखण केली आहे ती डॉक्टर आहा साळुंके सरांनी. तर या पुस्तकामध्ये हा लेख समाविष्ट केल्यामुळे कुणालाही तो वाचता येईल. म्हणजे आता चित्रलेखा बंद झाल्यामुळे किंवा चित्रलेखाचे अंक तसेही मिळत नसल्यामुळे आपल्याला हा लेख मिळणार नाही, पण या पुस्तकात तो आहे. तर या लेखाच्या आधारे आपण ही माहिती पाहू. गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस म्हणजे अनंत चतुर्दशी हा होय. भाद्रपद शुद्ध चतुर्दशीलाच अनंत चतुर्दशी या नावाने ओळखलं जातं. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला स्थापन झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सवातील बहुतांश गणेश मूर्तीचं विसर्जन या दिवशी केलं जातं. परंतु गणेश विसर्जनाशी अनंत चतुर्दशीचा तसा काही एक संबंध नाही. तो सणही नाहीये, तर एक काम्यव्रत आहे. काम्यव्रत म्हणजे आपल्या इच्छा पूर्ण करण्याकरता केलं जाणारं व्रत. अर्थात व्रतानी किंवा कोणत्याही अनुष्ठानाने आपल्या इच्छा पूर्ण होतील असं नाही. आपल्या इच्छा पूर्ण होण्याकरता आपल्याला स्वतःच प्रयत्न करावे लागतात आणि इतरांचीही मदत घ्यावी लागते. पण अशा प्रकारच्या काम्य व्रतांनी आपल्या इच्छा पूर्ण होत नाही, हे मात्र आपण ठामपणे लक्षात घ्यावं. पण अशा प्रकारचे व्रत तयार करून काही धूर्त लोकांनी आपल्या पोटापाण्याची सोय करून ठेवली आहे. त्यातलाच हा एक भाग आहे. तर सर्वसामान्य माणसाची भाबडू समजूत आहे, भोळेपण आहे, त्याचा फायदा घेऊन काही लबाड लोकांनी अशी व्रत तयार केली आणि काही कर्मकांड तयार केली आहेत. त्यांनीच लिहिलेल्या धर्मग्रंथांमध्ये त्यांना पेरून आपल्या उपजीविकेचं साधन त्यांनी बनवलंय. ज्यांनी हे केलं त्यांच्या यामागील हेतूची जाणीव नसणाऱ्या धर्मभीरू लोकांनी आपल्या धर्माचा भाग मानून त्याला स्वीकारलं आणि त्याचं तंतोतंत पालन करण्याची परंपरा सुरू ठेवली. कारण धार्मिक माणूस हा साधा भोळाच असतो असं नाही, तर बऱ्याचशा प्रमाणात तो बिनडोक सुद्धा असतो. म्हणजे त्याला बुद्धी असते असं ते सिद्ध करण्याचा प्रयत्न करत नाही. कारण मेंदू नावाचा अवयव आपल्या शरीरात आहे, आपल्या डोक्यामध्ये आहे, याचंही भान त्यांना नसतं. म्हणजे तर्कबुद्धी नसते थोडक्यात सांगायचं तर. तर त्याचा फायदा घेऊन अनेक व्रत आणि कर्मकांड प्रचलित आहे. परंतु अनंत चतुर्दशी हे व्रत काही फारसं प्रचलित नाही. तो दिवस आहे आणि त्या दिवसाचा उल्लेख पंचांगात केला जातो, म्हणून त्याचा काय अर्थ आहे हे आपण समजून घेणं आवश्यक आहे. त्यामागची जी पार्श्वभूमी आहे ती समजून घेणं आवश्यक आहे. केवळ ज्ञानात भर टाकणे हाच या आपल्या उपक्रमाचा हेतू आहे. हे व्रत करावं की करू नये हे सांगणं हा काही हेतू नाही, किंवा या माहितीच्या आधारे अंधश्रद्धा पसरवणं हाही हेतू नाही.
ज्ञानार्जन हा शुद्ध हेतू आहे, एवढं आपण लक्षात घ्यावं. तर याविषयीची जी माहिती आहे भारतीय संस्कृती कोशामध्ये पंडित महादेव शास्त्री जोशी यांनी नोंदवली आहे. पहिल्या खंडामध्ये पृष्ठ 146 वर जी माहिती त्यांनी दिली आहे ती या ठिकाणी पाहू. भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला हे व्रत करतात. हे काम्य व्रत असून याचा अवधी 14 वर्षांचा आहे. 14 वर्ष करायचं आहे. गतवैभव परत मिळावं या हेतूनं मुख्यतः हे व्रत सांगितलं आहे. हे व्रत सार्वत्रिक नाही, मी सर्व सर्व सरसकटपणे सर्व काही लोक करत नाही. काही विशिष्ट लोक करतात ज्यांना असं वाटतं आपल्याला खूप काही पाहिजे, थोडं आहे, थोडे की जरूरत आहे, म्हणजे आहेच पुरेसं पण तरी आणखी भरपूर पाहिजे, अशा आकांक्षा असणाऱ्या लोकांनी हे व्रत करायचं असतं. त्यांच्या ह्या अगतिकतेचा फायदा धर्माच्या नावाने जे लोक लुबाडत राहतात ते घेत राहतात. तर या अनंत हा जो शब्द या ठिकाणी वापरला गेलाय तो विष्णूसाठी वापरला आहे. विष्णू ही याची मुख्य देवता असून शेष व यमुना या गौण देवता आहेत. आता या देवतेच्या पूजेचा जो विधी आहे तो कसा आहे पाहू. सकाळी नदीवर स्नान करून सुशोभित अशी मांडवी तयार करतात. तिच्या खाली सर्वतोभद्र मंडल काढून त्यावर तांब्याचे किंवा रुपयाचे पूर्ण पात्र ठेवून त्यात अष्टदळ काढतात. त्यावर 7 फण्यांचा दर्भाकुरांनी बनवलेला शेष नाग ठेवून त्याच्यापुढे 14 गाठीचा रेशमी दोरा ठेवतात. कुंभाला वस्त्रयुग्माचे वेष्टन करतात. कुंभातल्या जलाला यमुना म्हणतात. प्रथम यमुना व शेष यांचे पूजन झाल्यावर मग त्याच पूर्ण पात्रात अग्नी धारण करून बसवलेल्या अनंत मूर्तीचे पुढील मंत्राने ध्यान करतात. मंत्र कसा पाहू. नवाम्र पल्लवाभासम पिंगभृष्म श्रुडोचनम पीतांबर भरम शंख चक्र गदाधरम अलंकृत पयोराशेम विश्वरूपम विचिंतये. नूतन आम्रपल्लवाप्रमाणे ज्याची कांती आहे, ज्याच्या मुख्य भुवया मिशा व डोळे पिंगट आहेत, जो पितांबर नेसलेला व शंख चक्र गदा धारण करणार आहे व ज्याने सागराला भूषविले आहे, अशा विश्वरूपाचे म्हणजे विष्णूचे मी ध्यान करतो. म्हणजे विष्णूचं ध्यान करणं हे आवश्यक आहे या व्रतामध्ये. नंतर षोडशोपचारे पूजा करतात. या पूजेत अंगपूजा, आवरण पूजा, अष्टोत्तर शतनाम पूजा अशा आणखी काही अंगभूत पूजा असतात. पुष्पांजली झाल्यावर अर्घ्य देतात. मग दोऱ्याची प्रार्थना करतात. 14 गाठींचा दोरा हातात किंवा गळ्यात बांधतात आणि जुन्या दोऱ्याचे विसर्जन करतात. वड्यात घारग्याचे वायन देऊन व्रतदेवताचे विसर्जन करतात. सांगतेसाठी दंपती भोजन घालतात, म्हणजे नवरा बायकोंना कोणाला तरी बोलवतात. 14 वर्ष पूर्ण झाल्यावर व्रताचं उद्यापन करतात. त्याचा विधी असा आहे, तो कसा आहे पाहू. त्रयोदशीस एकभुक्त म्हणजे एक वेळ उपाशी राहायचं. चतुर्दशीस तीळ, आवळे यांचा कल्क अंगाला लावून यथाविधी स्नान, अनंताची पूजा. रात्रो अश्वत्थ समिधा, तील, व्रीही, यव, घृत या द्रव्यांनी व्रतदेवतांसाठी हवन, कथाश्रवण, पौर्णिमेस प्रातःकाळी पुन्हा पूजा, नंतर आचार्य पूजन, प्रतिमादान, गोप्रदान, दक्षिणादान, आशीर्वाद ग्रहण, ब्राह्मण व आंधळे पांगळे यास अन्नदान व नंतर विष्णू स्मरण करून पारण्याचे भोजन. या व्रताची कथा आहे, ती कथा आपण पाहूया. कौरव पांडवाचे द्यूत झाले, म्हणजे त्यांच्या जुगाराचा खेळ झाला. त्यात युधिष्ठिर सर्वस्वी हारला. पांडवांना 12 वर्षे वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास पत्करावा लागला. एके दिवशी श्रीकृष्णाने वनात जाऊन पांडवांची भेट घेतली व आपत्तीतून मुक्त होण्यासाठी युधिष्ठिराला अनंत चतुर्दशीचं व्रत सांगितलं. युधिष्ठिराने याविषयी प्रश्न केला असता श्रीकृष्णाने त्याला एक कथा सांगितली, ती अशी. कृतयुगात सुमंतू नावाचा एक आचार संपन्न ब्राह्मण होता. त्याला शीला नावाची एक मुलगी झाली. तिच्या जन्मानंतर तिची आई मृत्यू पावली आणि सुमंतूने दुसरा विवाह केला. त्याला ती पत्नी करकशा मिळाली. पुढे शीलाचे लग्न कौंडिण्य मुनीशी झाले. शीलाची वरात जातेवेळी सुमंतूने पत्नीला म्हटले की जावई बुवांना काहीतरी आंदण देऊया. पण कर्कशेने त्या गोष्टीला संमती दिली नाही. उलट जावयाचा आणि लेकीचा अपमानच केला. दुःखी होऊन शीला आपल्या पतीबरोबर निघाली. वाटेत एका नदीच्या काठी काही स्त्रिया एकत्र जमून व्रत करीत असलेल्या तिला दिसल्या. ते व्रत अनंताचं होतं. शीलेने त्या ठिकाणी ते व्रत आचरलं आणि हातात अनंताचा धागा बांधून ती पतीसह घरी आली.
त्या व्रताच्या पुण्याने तिचा संसार समृद्ध झाला. कौंडिण्याला त्या वैभवाची धुंदी चढली. एके दिवशी एकांतात असता त्याने शिलेच्या हातातला त्या दोरा तोडून अग्नीत टाकला. त्यामुळे अनंताचा कोप झाला. लक्ष्मी आली तशी निघून गेली. शिलेने त्याला त्याची चूक समजावून दिली, पण तो अनंताला प्रसन्न करून घेण्यासाठी वनात निघाला. भेटेल त्या प्राण्याला अनंत कुठे भेटेल म्हणून विचारू लागला. कोणी त्याला सांगेना. शेवटी तो आत्महत्येत प्रवृत्त झाला. मग अनंताने ब्राह्मणाच्या रूपाने त्याला दर्शन दिले. नंतर घरी येऊन त्यांनी अनंत व्रत केले. त्या योगे त्याचे गतवैभव त्याला फिरून प्राप्त झाले. या व्रतात सर्पपूजेचे अवशेष दिसतात. म्हणजे जरी विष्णूच्या नावाने हे व्रत असलं तरी या सर्पपूजा महत्वाची आहे. प्राचीन नागपूजक लोक वैष्णव धर्मात प्रविष्ट झाल्यावर ही नागपूजा व्रत रूपाने वैष्णव धर्मात आली असावी. पंडित महादेव शास्त्री जोशी यांनी या व्रताचं मूळ सर्पपूजेत दिसतं हे आपलं निरीक्षण नोंदवून जैन धर्मातही हे व्रत प्रचलित असल्याचं म्हटलंय. ते म्हणतात त्याचा व्रतकाल भाद्रपद शुद्ध एकादशी ते पौर्णिमा आहे. पहिले 3 दिवस एकाशन म्हणजे एकदा उपवास, चतुर्दशीस उपवास आणि पूजा व पौर्णिमेस पुन्हा एकाशन. या प्रकारे 14 वर्षे व्रत करतात. हे व्रत अयोध्येजवळच्या पद्मखंड गावी सोम शर्मा नावक ब्राह्मणाने आपल्या पत्नीसह केलं व मृत्यूनंतर स्वर्गाने सुख भोगून त्याने मोक्ष मिळवला. म्हणजे स्वर्ग वगैरे मिळतं असं एक प्रलोभन या ठिकाणी सांगितलंय. आता अनंत चतुर्दशी आणि प्रचलित सत्यनारायणाची कथा याचा काय संबंध आहे? सत्यनारायणाच्या कथेत कलावतीने सत्यनारायणाचा प्रसाद भक्षण न केल्यामुळे तिच्या पती व पित्याची नाव समुद्रात बुडाली असा उल्लेख येतो. नंतर आकाशवाणी होऊन तिच्या चुकीची जाणीव झाल्यावर ती प्रसाद भक्षण करते. त्यामुळे समुद्रात बुडालेली नाव वर येते असा एक चमत्कार घडतो. आणि तसाच कथाबंध अनंत चतुर्दशीच्या कथेत येतो. आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास या ग्रंथात पृष्ठ 261-62 वर ऋग्वेदी यांनी या कथेतील भारतीय संस्कृती कोशामध्ये न आलेला एक भाग म्हणजे जो महादेव शास्त्री जोशींच्या कोशात नाहीये तर तो या ग्रंथात आहे. 1916 मधला हा ग्रंथ आहे. अनंताचा लाभ व्हावा एतदर्थ तो म्हणजे कौंडिण्य रानोमाळ भटकत असता उत्कृष्ट पक्व फलांनी युक्त असा एक आम्रवृक्ष असूनही त्याला जवळपास पक्षी फिरकत नाहीत असे त्याच्या नजरेत आले. पुढे एक बैल व सवस्स धेनू म्हणजे वासरासह असलेली गाय, भरपूर चारा असूनही तो खाण्यास ती असमर्थ आहे असे त्याला आढळले. आणखी पुढे जात असताना त्याला 2 सरोवरे दिसली, परंतु त्या जलाचा उपयोग करणारा त्यास दिसून येईना. नंतर त्यास एक हत्ती व एक गाढव हे पशु दिसले. या सर्व सरोवरास व पशुस त्याने अनंताचा लाभ कसा होईल म्हणून विचारलं. ते त्यास सांगता येईना. शेवटी हताश होऊन तो जमिनीवर धाडकन पडताच भक्तिवश अनंत प्रकट झाला सत्यनारायणासारखा. तर तुला पूर्व वैभव प्राप्त होईल असे त्याने त्याला वरदान दिले. यावेळी त्याने असे सांगितले की तुला वाटेत भेटलेला आंबा हा एक वेदज्ञ ब्राह्मण असून विद्यादान न केल्यामुळे त्याची दुर्गती प्राप्त झाली. बैल हा पूर्वजन्मी दानधर्म केलेला धनिक आहे व स्वार्थापायी परस्परास दान देऊन मनाची समजूत करून घेणाऱ्या या 2 पूर्वजन्मीच्या बहिणी सर्व रूपाने आहेत. गाढव व हत्ती म्हणजे केवळ तुझे राग व गर्व होत अशी कान उघडणी झाल्यावर त्याने अनंताची करुणा भागताच तो पुन्हा धन कनक संपदा पुन्हा धन आणि सोनं त्याला मिळालं. या ठिकाणी ही जी कथा सांगितली आहे त्या कथेवर ऋग्वेदीने आपली वेगळी माहिती दिली. अगदी परखड मत त्यांनी नोंदवला. तर ते असं म्हणतात अनंतव्रत शेषाप्रित्यर्थ असून दक्षिण हिंदुस्थानात वैष्णव मतानुयायी लोकात याचा विशेष प्रसार आहे. बंगाल्यातही हे व्रत आचरणारे लोक आहेत, परंतु ते कृष्णा प्रित्यर्थ पाळले जासून या दिवशी अनेक प्रकारची फळं आणि मिठाई श्रीकृष्णाला अर्पण करतात. हे व्रत 14 वर्षे पाळल्यावर विष्णू लोकांची प्राप्ती होते असे तेथील लोक समजतात. अलीकडे सत्यनारायणाचे महात्म्य विशेष वाढले असून महाराष्ट्रात व गुरुदेव देशात ते मान्य होत चालले आहे. 100 वर्षापूर्वी या व्रताचं काय स्वरूप होतं या ठिकाणी ते सांगतात. मुंबईत तर सार्वजनिक सत्यनारायणापर्यंत मजल येऊन ठेपली असून काही ठिकाणी सामाजिक व राजकीय गाऱ्हाणे वरिष्ठांच्या कानावर घालण्यासाठी अशा पूजनाचा उपयोग होत असतो. म्हणजे अधिकारी आणि कर्मचारी एकत्र येतात त्या निमित्तानं आणि मग आपली जी गाऱ्हाणी आहेत की अडचणी आहेत त्या सांगतात. अशा वेळेस ज्यांचा मूर्तीपूजेवर विश्वास संभवनीय नाही अशा अन्य धर्मीय अधिकाऱ्यांची स्तुती स्तोत्रे त्यांच्या समोर गायली जातात. अर्थात हा 20व्या शतकातील सुधारलेला पूजन प्रकार श्री सत्यनारायणास कितपत मान्य होत असेल हे आम्ही सांगू शकत नाही.
मी सत्यनारायणाच्या या पूजेवर अगदी परखड भाष्य ऋग्वेदीनी 100-125 वर्षापूर्वी केलाय. तर 100 वर्षापूर्वीच्या एका लेखकाने या व्रताचा संबंध त्या काळात नुकत्याच प्रस्थापित झालेल्या सत्यनारायण पूजेस लावणं हे उल्लेखनीय आहे. सत्यनारायण पूजेचा प्रचार आणि प्रसार मुंबईसारख्या शहरात आपल्या वरिष्ठांना खुश करण्यासाठी केला जात असे हे त्यांचे मत अभ्यासण्यासारखे आहे. बंगालमध्ये काली मातेच्या दुर्गोत्सवामागेही आपल्या वरिष्ठाची मर्जी संपादन करण्याची पार्श्वभूमी आहे. देवाधर्माच्या नावाने अनेक नवनव्या व्रतांची निर्मिती करून आपल्या चरितार्थाची सोय लावणाऱ्या बुभुक्षित ब्राह्मणी मनोवृत्तीचे उदाहरण म्हणजे अलीकडे निर्माण झालेल्या संतोषी माता तसंच वैभव लक्ष्मी व्रताकडे पाहता येईल. आता हा जो अनंत चतुर्दशीचा जो व्रत किंवा काम्य व्रत आहे ते कसं आहे, त्यात काय सांगितलं आहे, तर ऋग्वेद यांनी अनंत व्रतावर आपले आक्षेप नोंदून त्यामधील प्रतिकात्मकता उलगडून सांगितली आहे. ते असं म्हणतात, काम्य कर्माचा त्याग करून निष्काम बुद्धीने जगातील सर्व व्यवहार करावे असे सांगणारा श्रीकृष्ण जगातील सुखदुःखांकडे समाज दृष्टीने पाहणाऱ्या धर्मराजाकरवी हे व्रत करतो हे तर संभवनीय नाही. म्हणजे ह्या व्रताची रचना चुकीची आहे. महाभारतात बराच भाग प्रक्षिप्त आहे, त्यातीलच हा भाग अनंत व्रतासंबंधीचा भाग होय असे विद्वान संशोधकांचे मत आहे. केवळ व्रताचरणाने मनोकामना सिद्ध व्हावयाची असती तर 7 अक्षौहिणी सैन्याच्या मदतीने स्वतः सारथ्य पत्करून श्रीकृष्ण पांडवाच्या मदतीने समरांगणावर जाण्याचे काहीच कारण नव्हतं. नुसतं व्रत करायचं आणि कौरवांना मारून टाकायचं. तर अशा तऱ्हेचं हे जे व्रत आहे हे अक्षरशः मूर्ख बनवणारं व्रत आहे असं मत ऋग्वेदीने मांडलंय. तर हल्लीच्या काळात अस्तित्वात असलेल्या सत्यनारायण, सत्यविनायक वगैरे व्रतासारखे अनंताचे व्रत आहे, त्याचा संबंध जसा ती उपस्थित करणाऱ्यांनी पुराण काळात नेऊन मिळवला आहे तसाच अनंत व्रताचा संबंध श्रीकृष्णात लावून दिला आहे. निर्विवाद होय. अशी व्रते काही ईश्वरावरची श्रद्धा कमी होण्यास व मनुष्यास बेहिम्मत करण्यास कारणीभूत होतात. अशा तऱ्हेने ईश्वरावरची श्रद्धा कमी होते अशा व्रतांनी, हे त्यांचं मत फार महत्वाचं आहे. कारण की नवसाप्रमाणे कार्यसिद्धी न झाल्यास मनुष्य ईश्वराच्या शक्तीबद्दल साशंक होतो. इतकेच नव्हे तर तो दैववादी म्हणून दृढ प्रयत्नाचे महत्व विसरून जातो. आर्य म्हणविणाऱ्यांनी धर्माच्या बाबतीत निष्काम भक्ती करण्याकडे व जेणेकरून मन ईश्वरमय होईल अशी कृत्य करण्याकडे आपलं लक्ष लावलं पाहिजे. म्हणजे अशा तऱ्हेने धर्म सुधारणेच्या बाबतीत जी काही मतं अनेकांनी त्या काळात मांडली होती 1916च्या दरम्यान, अगदी तसंच मत हे आपल्या ऋग्वेदींचं आहे. वरील कथानकात सर्व असंबद्ध व प्राचीन तत्वज्ञानास न जोडणारी अशी जी विधाने आहेत त्यावरून या व्रताची कथा रचणाऱ्याच कोणत्या तरी उपायाने या व्रताचे महत्व तेही प्रापंचिक दृष्ट्या दाखवायचे आहे सिद्ध होतं. पुनर्जन्मासंबंधाच्या सिद्धांताप्रमाणे जीवात्मा हा आंबा किंवा सरोवर होऊन पुनर्जन्म पावणे शक्य नाही. प्राणी कोटीतच त्याला जन्म व्हावायचा. तसेच हत्तीस विशेषतः बुद्धिमत्तेची गाढवास सहनशीलतेची उपमा दिशी आहे. या कथानकात त्याची गर्व व राग यांच्याशी केलेली तुलना आहे. पंचतंत्रातील गोष्टीवरून जसा बोध घेणे शक्य आहे तसा या अनंत व्रताच्या कथेवरून घेता येईल. अनंताच्या कृपा प्रसाराशिवाय जगातील कोणत्याही स्थिरचर पदार्थात पूर्णावस्था प्राप्त होणे शक्य नाही हा बोध घेता येण्याचा आहे. आंब्यातील माधुर्य अनंताच्या कृपेने प्राप्त होते. सरोवराचा जन्म प्राप्त होणाऱ्या बहिणींनी परोपकार व सद्धर्माची खरी दिशा कुठे जाणले असते तर त्या निरुपयोगी जलाशयहून पडल्या नसत्या. ईश्वरावर भाव नसता केलेल्या कर्माचं फळ त्यांना अशा रीतीने लाभलं असं हे मत ऋग्वेदीने व्यक्त केलंय. या व्रताशी संबंधित मिथक हे रूपकात्मक असून त्या सत्यांश शोधणे अप्रगल्भतेचे लक्षण आहे असेच ऋग्वेदी यांना सुचवायचं आहे. हे यावरून दिसतं. या व्रताचा आशय पुढील शब्दात मांडलेला आहे. ते असं म्हणतात, अनंत व्रताचा दोरा बांधणाऱ्यांनी एक गोष्ट ध्यानात वागवण्यासारखी आहे व ती ही की अनंत हा परमेश्वर असून सर्व स्थिरचर पदार्थांचा नाश झाला तरी शेवटी जे शेष शिल्लक राहील त्या कालरूपी शेषाच्या ठाई परमात्म्याचे अधिष्ठान करण्यात येत असते. अनंताचा दोरा हा त्याची अद्भुत शक्ती दर्शवित असून त्या शक्तीच्या सूत्रावर हिंदू धर्माने मानलेली 14 भुवने ग्रंथी रूपाने म्हणण्याप्रमाणे ग्रंथित केली आहेत. अशा या परमसमर्थ अनंताची आठवण सदा सर्वदा राहण्यासाठी व्रतस्थ होऊन हातात यज्ञ कंकणाप्रमाणे बांधलेल्या दोऱ्यास साजेल अशा रीतीने वागण्याचा प्रत्येक अनंत व्रताच्या उपासकांनी प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे कालातीत जो अनंत त्यांच्यातच तो मिलिंदायमान होऊन
जन्म मरणाच्या फेऱ्यातून कायमचा चुकेल, अर्थात त्याला परमपदाची प्राप्ती होईल. या ठिकाणी 14 भुवने हा शब्द 14 स्वर्ग या अर्थाने वापरलाय. ऋग्वेद यांनी 1916 मध्ये लिहिलेल्या उपरोक्त ग्रंथामध्ये जी भाषा वापरली आहे ती तशी ठेवली आहे. आजही पुराणिक याच भाषेचा वापर करतात. या अर्थामागील हेतू आहे वैभव प्राप्तीची इच्छा बाळगणाऱ्यांचं वैभव विरावून घेणे हा आहे. आता यात अनंत आणि विष्णू यांचा जो संबंध दाखवलाय तो कसा आहे ते पाहू. या व्रताच्या रचनाकाराने अनंत हा शब्द विष्णूसाठी वापरला असून या व्रताचे मूळ दैवत शेष आणि यमुना यांना दुय्यम स्थान दिलंय. नागपूजकांची पेचाट झाल्यावर त्यांचे स्थान विष्णू या दैवताने घेतलं. एवढंच नव्हे तर अनंत या शब्दाचा अर्थ विष्णू असाच करण्यात आला. वास्तविक अनंतशाही किंवा शेषशाही हे विष्णूचे विशेषण आहे. त्यामागे शेषाने त्याला आधार देऊन विसावा प्राप्त करून दिला असा होतो. महामहोपाध्याय विद्यानिधी सिद्धेश्वर शास्त्री चित्रा यांनी प्राचीन चरित्रकोशाच्या पृष्ठ 42 वर महाभारताच्या आधारे सप्तधरणीधरापैकी एक मानले जाणाऱ्या शेष नागाचे नामांतर अनंत हे असल्याची नोंद केली आहे. सूर्याचे, विष्णूचे आणि शिवाचे एक नामांतर अनंत असल्याचंही त्यांनी दाखवून दिलंय. यावरून अनंत या शब्दाशी जसा विष्णूचा संबंध आहे तसा सूर्य, गौरी व शिव या दैवताशीही असल्याचे दिसून येते. ओरिसामधील भुवनेश्वर जवळील खंडगिरी नावाच्या जैन लेणी आहेत. इसवी सनाच्या पहिल्या शतकात खोदलेल्या या लेणींमध्ये अनंत गुंफा नावाची एक लेणी आहे. तिच्यामध्ये एक चक्र व 4 घोड्यांच्या रथात बसलेल्या सूर्याची मूर्ती कोरली आहे. हा रथ अंधकाररूपी राक्षसाच्या अंगावरून जात आहे असे दर्शवण्यात आले आहे. अनंत तृतीया या व्रताचे एक व्रत या नावाचे एक व्रत भाद्रपद, वैशाख किंवा मार्गशीर्ष या भारतीय महिन्याच्या शुद्ध चतुर्थीपासून 1 वर्षपर्यंत करायचं असतं. या व्रताची देवता गौरी असून प्रत्येक महिन्यात वेगवेगळ्या फुलांनी तिची पूजा करतात. विष्णूची अनंत या नावाने उपासना करणारा एक वैष्णव पंथ असून उत्तर भारतातील बरेली व सीतापूर या 2 ठिकाणी या पंथाची केंद्र असल्याची माहिती भारतीय संस्कृती कोशाच्या पहिल्या खंडात पृष्ठ 148-49 वर दिली आहे. सूर्याच्या उपासनेचे अनंत फल सप्तमी या नावाचे एक व्रत भाद्रपद शुद्ध सप्तमीला प्रारंभ करून 1 वर्षभर प्रत्येक शुद्ध सप्तमी सूर्यपूजा करण्याची प्रथा या व्रतामध्ये आहे. अनंत व्रत या नावाचे आणखी एक काव्यव्रत असून मार्गशीर्ष महिन्याच्या मृगशीर्ष नक्षत्रातील त्या दिवशी विष्णू पूजा व पुढे पौष महिन्यात पुष्य नक्षत्रावर, माघ महिन्यात बघा नक्षत्रावर अशा क्रमाने त्या मास व नक्षत्रावर पूजा करायचा विधी आहे. विष्णू रूपात अनंत पूजा प्रत्येक महिन्याच्या शुद्ध द्वितीयेस 1 वर्षभर करण्याची प्रथा आहे. अनंताकुली नावाच्या ओडिसामधील एका पंथात जात पात मानली जात नाही. कोणत्याही जातीच्या मुलामुलीमध्ये या पंथातील लोक लग्न करतात व कुणाकडेही जेवायला जातात. खऱ्या अर्थाने अनंत या प्राचीन वर्णविरहित नागकुळातील परंपरेचे वहन करणारा हा पंथ असल्याचं यावरून दिसून येतं. अनंत या शब्दाचा एक अर्थ ज्याचा विनाश होत नाही किंवा अंत होत नाही असाही होतो, असं सांगून त्याचा पर्याय शेष असल्याचे, तसेच बलदेव म्हणून बलरामाला सुद्धा अनंत या नावाने संबोधले गेल्याचे हिंदू धर्मकोशात पृष्ठ 27 वर डॉक्टर रामबली पांडेय यांनी म्हटलंय. अव्यक्त प्रकृति का नाम ही अनंत है, जिस पर विष्णु भगवान शयन करते हैं, इसलिए उनको अनंतशाही कहते हैं, असं ते पुढे म्हणतात. या ठिकाणी अनंत शब्दाला तत्वज्ञानातील आशय प्राप्त करून दिलाय. म्हणजे अनेक अर्थवलय ही अनंत शब्दातून व्यक्त झाली आहे. तत्वज्ञानात अनंत म्हणजे काय हे आता आपण पाहू. भारतीय तत्वज्ञानात अनंत ही संकल्पना उपनिषदाच्या माध्यमातून व्यक्त झाली आहे. तैत्तिरीय उपनिषदात ब्रह्माचं स्वरूप सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, ब्रह्म हे सत्य, ज्ञान आणि अनंत असं म्हटलंय. छांदोग्य उपनिषदात अनंत पदाचा पर्याय शब्द भूमा आहे असे शंकराचार्य म्हणतात. शंकराचार्यांनी जी वस्तू कशापासून वेगळी नाही ती अनंत होय अशी अनंताची व्याख्या केली आहे. वेगळेपण म्हणजे अंत, जेथे अंत नाही तो अनंत. अनंत शब्दाने व्यक्त होणारी देशतः अनंतता वैशेषिक दर्शनात विभू या पदाने व्यक्त केलेली आहे. आकाश, काल, दिक व आत्मा ही विभू द्रव्य आहेत. सांख्यविषयक अनंतता भारतीय तत्वज्ञानात अगण्य व असंख्य या शब्दांनी व्यक्त झाली आहेत. परंतु अनंत नामक संख्या भारतीयांच्या साहित्यात निर्दिष्ट केलेली आढळत नाही असं भारतीय संस्कृती कोशाच्या पहिल्या खंडात पृष्ठ 146 वर म्हटलंय. जैन तत्वज्ञानाप्रमाणे कर्मबंधनातून मुक्त झालेल्या जीवाच्या ठिकाणी अनंत चतुष्टया म्हणजे अनंत ज्ञान, अनंत दर्शन, अनंत सुख, अनंत वीर्य असे 4 गुण व्यक्त होतात असं म्हटलंय.
भारतीय तत्वज्ञानातील अनंताची संकल्पना मुळात नागमंडल या संकल्पनेशी निगडीत आहे. विख्यात मनोविश्लेषण शास्त्रज्ञ कार्ल गुस्ताव युंग यांनी तिच्यावर आधारित मंडल सिद्धांत मांडलाय. त्याचा परामर्श या ठिकाणी घेणं शक्य नाही, परंतु एक गोष्ट स्पष्ट आहे की अनंताविषयी जे काही विचार व्यक्त झाले आहे ते अनंत या नागकुळाशी संबंधित आहेत. वैष्णव संप्रदायाने या कुळाशी संबंधित उपासना व कुलाचाराचा स्वीकार केल्यावर मात्र त्याचा संबंध विष्णूशी जोडला गेला. आता आपल्याकडे स्कंद कार्तिकीय नावाचं एक दैवत आहे. दक्षिण भारतात ते फार महत्वाचं मानलं जातं. त्याला संकर्षण म्हणूनही म्हणतात. तर त्याचा अनंताशी काय संबंध आहे? वैष्णव संप्रदायात विष्णूची एक तापसी कला म्हणून अनंताला संबोधलाय. या संप्रदायाचा मूळ असलेल्या सात्वत संप्रदायाचे हा तंत्र संप्रदाय होता. त्याचे अनुयायी अनंताला संकर्षण म्हणून संबोधतात. श्रीकृष्णाचा जो ज्येष्ठ बंधू बलराम याचं एक संबोधन संकर्षण आहे. त्याच्या कपाळातून रुद्र 11 त्याच्या तो आपल्या सहस्र फण्यांपैकी एका फण्यावर पृथ्वी धारण करतो अशी समजूत आहे. या ठिकाणी स्कंद कार्तिकेयाचा संबंध मी जोडलाय, तो चुकीचा आहे असं यातून दिसतं. त्याच्या कपाळातून रुद्र 11 रूपांनी प्रकट झाला. अनंताच्या कृपा प्रसादासाठी नागराजे त्याची प्रार्थना करतात. नारद तुंबरू त्याची कीर्ती गातात असा उल्लेख भागवत पुराण आणि विष्णू पुराणात येतो. देवकीचा 7वा पुत्र बलराम आणि अनंत हे एकच होत अशी माहिती भारतीय संस्कृतकोशाच्या पहिल्या खंडात पृष्ठ 146 वर नोंदवली आहे. जलप्रलयाच्या वेळी अनंत हा विश्वाला आपल्याकडे खेचून घेतो असं भागवत पुराणात म्हटलंय. शेष आणि अनंत ही एकाच नागाची नावं आहेत. श्रीमद भगवद्गीतेच्या विभूती योग या 10व्या अध्यायात आपली विभूती म्हणून अनंताला अनंतश्चामी नागानाम असं मानलंय. यावरून अनंत हे मुळात एक नागकुळाचं नाव असल्याचं स्पष्ट होतं. नवनाग स्तोत्रात पहिल्या क्रमांकावर अनंत या नागाचा उल्लेख येतो. यावरून हे महत्वाचं नागकुळ असल्याचं स्पष्ट होतं. तो स्तोत्र कसं आहे ते पाहू आपण. अनंतम वासुकीम शेषम पद्मनाभंच कंबलम शंखपालम धृतराष्ट्रम तक्षकम कालियम तथा एतानी नवनामानी नागानाम च महात्मनम सायंकाले पठेन नित्यम प्रातः काले विशेषतः तस्य विषभयम नास्ती सर्वत्र विजयी भवेत. म्हणजे अनंत वासुकी शेष पद्मनाभ कंबल शंखपाल धृतराष्ट्र तक्षक आणि कालिय अशी नागाची नावं जी आहेत ती जो घेईल त्याला विषभयाची काही भीती नाही आणि अशा तऱ्हेने सर्व काही त्याला मिळेल. आदिनाग आणि आदिशेष म्हणून मानलेल्या अनंत नागाच्या मूर्तीचं विष्णू धर्मोत्तर पुराणात आलेलं वर्णन पाहू आपण. चतुर्भुज चतुर्भुज असतो, 4 भुजा त्याला असतात. अनेक फणा, मधल्या फडेवर पृथ्वी देवतेची मूर्ती, उजव्या 2 हातात कमळ, डाव्या 2 हाती फळ व शंख, याच ठिकाणी सुरासागर व ताल वृक्षाचा उल्लेख असल्यामुळे मूर्तिकलेच्या दृष्टीने त्याचे संकर्षण किंवा बलराम याच्याशी साम्य असल्याचं दिसून येतं. अशा अनंत या नागाच्या नावावरून काश्मीरमधील अनंतनाग या जिल्ह्याचं नाव पडलंय. प्राचीन काळी काश्मीरमध्ये कर्कोटक या नागकुळाचं राज्य होतं. तर ते कर्कोटक नागराज्य कसे होते? या कर्कोटक वंशाचा पहिला राजा दुर्लभवर्धन प्रज्ञादित्य म्हणजे कनौजचा राजा हर्षवर्धन यांचा समकालीन होता. दुर्लभवर्धनानंतर त्याचा पुत्र प्रतापादित्य हा सत्तेवर आला. त्याला चंद्रापीठ, तारापीठ आणि मुक्तापीठ म्हणजे ललितादित्य नावाने मुक्तापीठाचा उल्लेख येतो. असे 3 पुत्र होते. काश्मीरच्या इतिहासावर आधारित कवी कल्याणकृत दीर्घकाव्य राजतरंगिणी या नावाने प्रसिद्ध आहे. इसवी सन 1147 ते 1152च्या दरम्यान ते रचलं गेलं. वास्तविक भारताचा तो पहिला इतिहास ग्रंथ आहे. यात कल्याणाने दिलेल्या माहितीनुसार उत्तर काळात ललितादित्याने सर्व भारतभर मोहिमा करून 4 दिशांकडे राज्यावर विजय स्थापन केला. संपादन केला. तो दिग्विजयी सम्राट ठरला. इतकंच नव्हे तर भारताबाहेरही वायव्य दिशाकडील, ज्याला उत्तरापथ म्हणतात, राजांनाही त्याने जिंकले. ललितादित्य अशा रीतीने शेवटचा दिग्विजयी सम्राट होता असं निश्चित म्हणता येतं. सम्राट ललितादित्य लढवय्या, सेनानी आणि मुत्सद्दी राजकारणी तर होतात, परंतु एक शासक म्हणून त्याची महत्वाची कामगिरी आहे. त्याने प्रजेचं पालन करताना धर्माधर्मामध्ये भेदभाव केला नाही. अनेक मंदिरं, स्तूप, उद्यानं त्यांनी निर्मिली. त्याने अनंतनाग येथे उभारलेलं मार्तंड मंदिर जे सूर्य मंदिर आहे ते अतिशय सुंदर आहे आणि हे अनंत चतुर्दशीसाठी स्थापन झालेले एक तीर्थक्षेत्र आहे. त्याला अनंतनाग म्हणतात. काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील हे तीर्थक्षेत्र प्रसिद्ध आहे. पहलगाम या सुप्रसिद्ध पर्यटन स्थळापासून 7 किलोमीटर असलेले हे स्थान कोकरनागहून जवळ मार्तंड पठाराच्या पश्चिम दिशेला पायथ्याशी आहे. कर्कोटक नागराजांचा पराभव झाल्यानंतर प्रस्थापित झालेल्या मुस्लिम राजांनी या ठिकाणाला इस्लामाबाद हे नाव देण्याचा प्रयत्न केला,
परंतु त्यात त्यांना यश आलं नाही. अनंतनाग येथील झरा प्रसिद्ध आहे. काश्मीरी भाषेत नाग या शब्दाचा अर्थ झरा असा होतो. त्यामुळे हे नाव या स्थळाला पडलं असं म्हणतात. अनंत या शब्दासाठी नाग आणि झरा या शब्दासाठी बल हा शब्द वापरून काश्मीरी भाषेत नागबल हे या झऱ्याचं नाव रूढ झालं. येथील गंधकयुक्त पाण्याच्या कुंडात औषधी गुणधर्म असल्याचं सांगण्यात येतं. अमरनाथच्या यात्रेसाठी जाणारे लोक प्रथम येथे थांबतात. अनंतनागच्या पूर्व ईशान्येस 6 किलोमीटरवर अनंत मार्तंड पठाराजवळील सूर्य मंदिर अतिशय प्रसिद्ध आहे. येथील झरा 2 सुबक कुंडामधून बाहेर पडतो. या 2 कुंडाच्या मध्यभागी अनंताचं म्हणजे विष्णूचं मंदिर आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी या ठिकाणी मोठी यात्रा भरते. संपूर्ण भारतामध्ये अनंत चतुर्दशी या दिवशी यात्रा भरण्याचं ठिकाण म्हणजे काश्मीरच्या पहलगाम या गावाहून 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या अनंतनाग या मंदिरापाशी आहे. अनंत चतुर्दशीच्या पर्वावर यात्रा भरणारं अनंतनाग हे संपूर्ण भारतातील एकमेव तीर्थस्थळ असावं. परंतु या अनंत या नागकुळा इथे संबंधित आहे तेथे मात्र विष्णू मंदिर आहे. विष्णू पूजकाच्या प्रभावाखाली अनंत हे विष्णूचं नाव अधिक प्रचलित झाल्याचं ते उदाहरण आहे. यमुना ही नाग नदी असल्याची एक समजूत आहे. अनंत चतुर्दशीच्या व्रतामध्ये शेषासोबतच यमुना या नाग नदीलाही गौण स्थान प्राप्त झालं व धर्मपंथामधील सांस्कृतिक कुरघाड्याचा तो एक पुरावा आहे. अशा तऱ्हेने परस्पर विरुद्ध धर्मपंथ एकत्र येतात तेव्हा एकमेकांवर कुरघोडी करतात आणि त्या कुरघोडीतून एक नवीन दैवत किंवा नवीन तीर्थक्षेत्र किंवा नवीन व्रत तयार होतं. अशा तऱ्हेने अनंत चतुर्दशी हे व्रत हे फारसं प्रचलित जरी नसलं पण अनंतनाग या शहराशी संबंधित आणि विशेषतः पहलगाम हे अतिशय गाजलेलं जे ठिकाण आहे ज्या ठिकाणी हत्या झाल्या 26 लोकांच्या त्याहून 7 किलोमीटर अंतरावरती आहे. तर हरकत नाही आपण केव्हा तरी शांत झालं वातावरण काश्मीरचं ते पाहायला. कारण काश्मीर हे कर्कोटक नागराजांचं ठिकाण होतं. त्या ठिकाणी नीलमत पुराण नावाचं पुराण लिहिलं गेलं. कारण नीलमत नावाचा नाग त्या ठिकाणी राज्य करत होता. काही काळ सम्राट अशोकाचंही राज्य त्या ठिकाणी होतं. परवा राजा भोज यांनी त्या ठिकाणी काही तलाव बांधले आहेत. म्हणजे अनेकांचं केंद्र काश्मीर होतं. आज ते अस्थिर झालंय, अशांत झालंय. तर अशा अस्थिर आणि अशांत या भूभागाशी संबंधित अनंत चतुर्दशी या व्रताचा संबंध आहे. एवढंच या ठिकाणी सांगायचं. हे व्रत करायचं की नाही हा मुद्दा नाही. या ठिकाणी करू नये असे मला म्हणायचं नाही, करावं असे मला म्हणायचं नाही. मुळात अशा कोणत्याही प्रकारच्या काम्य व्रतांनी आपल्या इच्छा पूर्ण होत नाही हे मात्र लक्षात ठेव. त्या योजनाबद्ध प्रयत्न करावे लागतात आणि त्या प्रयत्नाला यश येण्याकरता अनेकांची मदत घ्यावी लागते. एवढंच आपण लक्षात घ्यावं. एवढ्यासाठी आपण या ठिकाणी या व्रताची माहिती या ठिकाणी पाहिली आहे. धन्यवाद.